गेल्या 10 ते 12 दिवसांआधी माझ्या सासूचं पायाचं ऑपरेशन झालेलं आहे. तुम्हाला थोडक्यात सांगते काय झालं. एका रात्री त्या अचानक झोपेतून उठल्या. पटकन उठण्याच्या नादात त्यांना समजलंच नाही त्यांचा पाय कुठे थटला की काय घसरलं, काय झालं काय माहीत नाही. पण त्या पडल्याने तेव्हाच त्यांच्या पायाला 2 जागी क्रॅक लागला होता. या सगळ्यांमध्ये त्यांचा पाय पण सुजला होता आणि आम्हाला अपेक्षा नव्हती की इतकं काही होऊन जाईल. मग आम्ही डॉक्टरकडे दाखवलं. डॉक्टरनी पाहिल्यानंतर ते बोलले ऑपरेशनच करावं लागणार. ऑपरेशन वगैरे सगळं झालेलं आहे आणि आठवडा झालेले त्या घरी पण आलेले आहेत. यामुळेच मी कुठेतरी डेली नाही का व्हिडिओ पोस्ट करू शकत नाही आहे किंवा कन्सिस्टन्सी नाही आहे माझ्या पोस्टिंगमध्ये, कारण की सगळं लोड माझ्यावरती पडलेलं आहे. माझी सगळी कामं मलाच करायला लागलेली आहेत. असो, ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचं कारण एवढंच आहे की तुमच्या घरामध्ये छोटी मुलं असतील, वयस्कर व्यक्ती असतील किंवा तुम्ही स्वतः जरी असाल तर कोणतीही गोष्ट करण्याआधी ना शिस्तीने करा किंवा विचार करून करा, हळू करा, काही घाई गडबड करू नका. कारण की छोट्या छोट्या गोष्टींमुळे पण ना खूप मोठे मोठे ॲक्सिडेंट्स होतात, जसं की आमच्यासोबत पण घडलं. आणि या सगळ्यांमुळे मी स्वतः पण आजारी पडलेले आहे, कारण की मला पण या सगळ्या गोष्टींची सवय नाही आणि मला याचा लोड व्हायला लागला. सो तुम्ही पण तुमच्या घरातल्यांची काळजी घ्या. जितकं शक्य होईल ना तितकं लवकर मी व्हिडिओ पोस्ट करायचा प्रयत्न करेल किंवा रुटीन ठेवण्याचा प्रयत्न करेल. बघा आता पुढं काय कसं काय होतंय. सो तोपर्यंत खुश राहा. ओके, बाय.